जीव गुंतलेला असला ना की माणूस कधीच वाद वाढवतच नाही. आज ना मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे की आणि हो, मी एक गोष्ट सांगते की माझी ना मराठी इतकी चांगली नाही आहे, पण तरी मी प्रयत्न करते आणि म्हणजे बीच बीच में हो सकता है की मी हिंदी पण बोलेल, है ना. तर मी आज ना एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये मी असं सांगितलं आहे की जो आपल्यावर ना खूप प्रेम करतो, ज्याचा जीव आपल्यावरती गुंतला आहे ना, तो कधीच वाद वाढवणार नाही. आणि जो तुमच्यावरती प्रेम करत नाही ना, ज्याला ना तुमची काळजीच नाही आहे, तुम्ही त्यांच्या जीवनात आहे किंवा नाही आहे, त्याला काही पडलेलीच नाही आहे, त्याला काही फरकच पडत नाही आहे ना, तो वाद वाढवणारच. आई होप आप लोगों को मेरी जो बातें हैं वो समझ में आ रही होगी. कसं असतं ना, पहिले जसं आपलं रिलेशन असतं, 2 वर्ष 3 वर्ष 6 महिने लोक ना खूप चांगले वागतात आणि नंतर आहे ना बदलून जातात. आणि मी एक गोष्ट सांगते, तुम्ही ना कोणते माणूस सोबत किंवा कोणते बाई सोबत 8 वर्ष तुम्ही राहिले, 10 वर्ष राहिले, 1 वर्ष राहिले, हे म्हणजे ये पॉइंट ऑफ व्यू होना ही नहीं चाहिए कि आप कितने दिन उनके साथ रहे हो. बस आप एक बार है ना त्यांच्या खिलाफ तुम्ही जा, त्यांच्या खिलाफ म्हणजे त्यांच्या विरुद्ध तुम्ही जाऊन बघा. आणि मग जर ते तुम्हाला डसणार आहेत, जैसे सांप हमको डसता है ना, तो वो तुम्हारे कभी है ही नहीं. और अगर वो तुम्हें सपोर्ट कर रहे हैं, ठीक है, उस चीज़ को वो समझ रहे हैं की हां, ते त्यांची चूक आहे, तो माणूस वाद वाढवत नाही आहे, शांततेत चालला आहे, म्हणजे तो तुमच्याशी ना खूप प्रेम करतो. आणि लोकांना ना तुमची इमोशन्सशी खेळायला ना खूप आवडतं. हे असं कलियुग आहे जिथे ना तुम्ही इमोशनल व्हाल ना तर तुम्ही डुबून जाल, मतलब आप लोग डूब जाओगे. सो माझी एक ना रिक्वेस्ट आहे की ह्या जगात ना प्रॅक्टिकल राहा. जितकं प्रॅक्टिकल तुम्ही राहाल ना, तितकी तुमची जी जीवन आहे ते खूप म्हणजे आसान राहील, अवघड नाही राहणार. कारण की ना ज्यांच्यात इमोशन असतं ना, ते कसं असतं ना, माणूस डोक्यात तेच चालू असतं, जो इमोशनल होत आहे. आणि जो प्रॅक्टिकल आहे ना, तो तुम्हाला हर्ट करून निघून जाईल. त्याला काही फरक पडणार नाही, पण तुम्हाला पडेल. म्हणून जास्त कोणाला म्हणजे प्रेम पर करू नका. जास्त किसी को हम बोलते हैं ना, किसी को अपने अंदर एकदम घुसाओ भी मत, क्योंकि इस दुनिया में है ना सांप के जैसे डसने वाले बहुत लोग हैं. और कुछ ऐसे हमारे मतलब अपने जीवनात एक ऐसे फैसले हो जाते हैं जिससे हम पीछे हटना बहुत मुश्किल होता है. वो मैं आपको समझ गए होगी की मैं कौन सी बात कर रही हूँ. जेव्हा आपण प्रेम करतो, लव्ह मॅरेज करतो आणि मग आपण दोघी सोबत असतात, पण कधी कधी असं असतं की समोरचा माणूस ना आपल्याला कचरा समजतो. आपण त्याला जाऊन बोलावं की मला हे पाहिजे ते पाहिजे, तरी पण तो नाही बदलत. याच्या म्हणजे आहे की तुम्ही कुठेतरी थांबवा तो रिलेशनशिप. तुमचं लग्न जरी झालं आहे ना त्या बाईशी माणूसची, पण तुमची इमोशनची, तुमचे मेंटल पीसची तो मतलब वो आपकी मेंटल पीस को पूरा मार रहा है ना, तो वहाँ से निकल जाओ. तो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज़ नक्की लाइक करा, सब्सक्राइब करा. और मेरा जो वीडियो है वो ऐसे ही रहने वाला है, क्योंकि मुझे ज़्यादा मराठी नहीं जमती है, तरी मी प्रयत्न करते. बाय बाय.